आजी काय परवानगी असेल तर मी आणि सलील निघू का? का? नाही म्हणजे तुम्ही खूप सन्मानाने आम्हाला बोलवलं तिथे. यापुढची चर्चा आमच्या समोर नाही झाली तर बरं आहे. तेव्हा आम्हाला जायची परवानगी द्या. बरोबर आहे तुमचं. या तुम्ही. आई, जेवढं ऐकलं तेवढं पुरेसं नाहीये का? अजून ऐकायची काय गरज आहे यापुढे? सगळं ऐकायचंय मला. याचं लग्न झाल्यापासून अगदी या क्षणापर्यंत सगळं ऐकायचंय मला. बोल विक्रांत, तू हिला हिच्या पोटातलं मूल कोणाचं आहे असं कधीच विचारलं नाहीस? कारण हिची डिलिव्हरी झाल्यानंतर हिनं कुठेही जावं असं तू सांगितलं होतंस. हो, गर्भ पडावा म्हणून हिने कुठलाही अघोरी प्रकार करू नये म्हणून मी हिच्या बरोबर एक करार केला. आणि त्या करारानुसार या बाळाच्या जन्मानंतरची सगळी जबाबदारी मी घेणार असं वचन मी तिला दिलं. त्या बदल्यात तिला हवा तेवढा पैसा चैन करण्याची मुभा दिली. पण गर्भाच्या जीवाला धोका निर्माण होईल असं तिने काहीही करायचं नाही असं वचन तिच्याकडनं मी घेतलं. पण हिच्या प्रेग्नन्सीचे महिने आणि आमच्या लग्नाची तारीख यांचा हिशोब जुळेना. तेव्हा हिने हे मूल आमचंच आहे अशी थाप तुम्हा सगळ्यांना मारली. तुम्हा सगळ्यांचा राग पत्करून मी तेही मान्य केलं. पण हिच्या डोहाळ जेवणाच्या दिवशी हिची मैत्रीण रिचा अचानक इथे आली आणि त्यांच्या बोलण्यातून मला कळलं की मोनिका लग्नाआधीच प्रेग्नंट होती हे तिला आणि तिची मैत्रीण रिचा दोघींनाही माहित होतं. आणि हे सगळं बोलणं त्या माझ्या गाडीच्या जवळ उभे राहून करत होते. मी गाडीमध्ये होतो हे त्यांना माहित नव्हतं. मी स्वतः त्यांचं बोलणं ऐकलेलं. काय झालं ते सांगा ना बाबा, सांगा ना बाबा, सांगा ना बाबा. सांगतो बघा, तुम्ही दोघं शहाणे आहात ना. आता मी काय सांगतोय ते नीट ऐकायचं. इथून पुढे काय झालंय हे कोणालाही विचारायचं नाही. आर्यन, अथर्व घरातल्या मोठ्यांना बरं नाहीये आणि मोनिकाला सुद्धा बरं नाहीये म्हणून तिला परत पाठवलंय. मग ती आता परत कधी येणार सांगा ना बाबा. सांगतो, ती परत कधी येणार नाहीये. नानू मामा म्हणून हाक मारू नकोस. आणि कुठलंही नातं जोडायची गरज नाहीये. मामा मी फक्त हे बघ, मी तुझा कोणीही लागत नाही आणि अपरिचितांना या घरात प्रवेश नाही. असं नका चिडू मामा. मुद्दाम घरून डबा आणलाय. कुणी काही खाल्लं नसणार मी. हे बघ, आम्ही उपाशी मरू नये तर काहीही करू
तुला काय ग त्याचं? हा? मामा हे बघ, एक पाऊल पुढे टाकशील तर याद राख, तुझी हिंमतच कशी झाली या घरापर्यंत यायची? हा? चल चालती हो, चल. कोण होतं? कोणीही नाही. मी आवाज ऐकला. कोण होतं? आत्ता इथे कोणी नाहीये ना? पण म्हणजे होतं ना. कोण? घराबाहेरची व्यक्ती होती. काय या घराबाहेरच्या व्यक्तींना या घरात आसरा मिळतो ना, म्हणूनच या घरावर ही अवकाळा आली आहे. नानू मामा कोण आलं होतं ते सांगशील का मला? कारण तुझ्या रागाचा पारा चढला ना तर माझ्या कामाची माणसं सुद्धा तू हाकलून देशील. तुम्हा सगळ्यांना नेमकी बाहेरचीच माणसं ही नानूपेक्षा जास्त महत्वाची वाटतात, म्हणूनच या घरात त्यांना थारा मिळतो. नानू मामा तो आता आज जा. काय तू माझ्या प्रश्नाला तिरकी उत्तरे देतोयस? त्यापेक्षा मीच जाऊन बघतो कोण आहे ते. नाही, काहीही गरज नाहीये. मानसी आली होती. हो, आणि तुला स्पष्टपणेच सांगतो की तिचा व्यवस्थित अपमान करून मी तिला परत पाठवलेली आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल ना तर ती गेली असेल. मानसी, विजय काका मानसी, नानू मामा तुला काय बोला त्याबद्दल? नाही, मला त्याचं वाईट नाही वाटलं काका, कारण ते जे बोलत होते तो त्यांचा राग नाही. त्यांनी ताईवर लावलेला जीव बोलत होता. त्यांचं काहीच चुकलं नाहीये. आज मला खात्री होती की घरात कोणालाच जेवण बनवावंसं नाही वाटणार, आणि कोणाला भूक लागली तर कोणी सांगणारही नाही. म्हणून मी हे डबे आणले. मानसी, तू जा इथून. कारण तू जर घरात आलीस तर कोणीतरी पुन्हा तुझा अपमान करेल आणि मला ते नाही सांगणार. जाते मी. बरोबर आहे तुमचं. फक्त एकच ऐका, थोडं थोडं खाऊन घ्या. हवं तर मी दिलंय असं सांगू नका, पण प्लीज खाऊन घ्या. मला माहिती होतं आज घरात कोणालाच खावंसं नाही वाटणार. अशी कशी आहेस ग तू? काका, विक्रांत कसा आहे? घरी नाहीये तू. मला माहिती आहे तो कुठे असेल. काका, इतके दिवस मनात नुसतं साठवून ठेवलं होतं. मनाविरुद्ध तरी देखील मनात साठूनच राहत होतं ते सगळं. अगं, अनेकदा विक्रांतशी बोलले मी, त्याच्याशी वादही केला या विषयावरनं. हे कधी ना कधी होणार होतं हे आपल्याला माहिती होतं विक्रांत. हा धक्का घरच्यांसाठी आहे, आपल्यासाठी नाही. पण त्यांना तो धक्का बसलेला बघून तुझी ही अवस्था होईल हे कुठेतरी जाणवलं होतं मला, म्हणून आले मी.